हा का फ्रेंड, हे मासे आणलेत मी सगळेपैकी नीट करून घेतलेत. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकलंय मी, हळद मीठ मीठ टाकलंय. आता हळद टाकणार, माशाला लावून ठेवते. तर हा बघा फ्रेंड, ह्याच्यात काय काय टाकलंय. काळं वाटण टाकलं, लाल मसाला टाकला, धना पावडर टाकलं आणि आता हे नारळाचा बुरांदा पण टाकायला लागले मी, कारण की नंतर फक्त आपल्याला फोडणी द्यायला छान पैकी बघा. आणि एकदा हलवून घेते मी. हा काही म्हणजे हा काही. तर आता काय टाकायचं ह्याच्यात, तर आता काहीच नाही टाकायचं. मी ह्याला घेते हलवून. आज ही नवीनच पद्धत घेतली मी, कारण मला ना माशाची जरा थोडी चेंजिंग करायची भाजी म्हणून. खाली एकजीव. तर हा बघा पूर्णपणे मी एकदम ह्याला एकजीव करून घेतले हलवून मस्तपैकी. तर हा बघा असा लसूण ठेचून घेतलाय मी ह्यानं. आता हे लसूण पण त्याला टाकून घेते आणि त्याच्यात काय टाकायचं, हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ वाटून टाकून त्याच्यामध्ये आणि माशामध्ये आवाज. ह्याला पण चांगला हलवून घ्यायचं आता. ते केलं ह्याला मिक्स सगळं. चालेल. हा बघा ही हरभऱ्याची डाळ भाजायला लागले. आता ही हरभऱ्याची डाळ आहे ना, एवढी नाही टाकणार, ह्याच्यातली निम्मी टाकणार. हो का, एवढी टाकणार, एवढी आणि ही एवढी खायला ठेवणार ह्यातला एक हिस्सा, कारण फुटाण्यासारखी डाळ लागते खायला म्हणून. आणि तांदूळ तर अलगच भाजून घेणार आहे. तर हा बघा डाळ घेतली भाजून. ह्या कणसामुळं जरा थोडी डाळ पुढं गेली. हे कणस आणाय गेले ते मी तिकडं मकाचे. तर हा बघा हे कणस इतके छान आणलेत ना, उद्याच्याला शिजवा का भाजावा ते प्रश्न पडलाय. तर काढते आता डाळ. तर हा बघा हे आता मी माशाला टाकणार. आता हे गरम तव्यावर ठेवलंय, शेकतंय मस्त कडक होतंय. आणि ही डाळ अशी करपली म्हणून आता ही आणि खाणार छान लागते खाय. लय पोळाली आणि ह्याच्यावर आता मी झाकून ठेवते. दहा मिनिटं. आता आपण हे मॅरिनेट केलेले मासे काढू आणि तडका टाकू, ह्याला फोडणी देऊ. इकडं तेल टाकून घेतलंय मी जेवढं मला पाहिजे तेवढं. तर आता मी ह्याच्यामध्ये मासे टाकून घेते, कारण की 2-2 चमचे भरलेले आहेत. तर आपण बघू शकता. हा बघा कसं एकदम चविष्ट सुगंध सुटलाय, एकदम भारी. वाव, व्हेरी नाईस. तर चला
हा बघा मस्त फ्रायसारखं आधी परतून घेणार आहे थोडेफार आणि लगेच पाणी टाकणार, कारण की असे मासे माझे पप्पा बनवायचे. तर ना मला आज माझ्या पप्पांची आयडिया वापरली नाही. तर आमच्या पप्पांनाच आम्ही गावाकडे गेलो की कधी पण आम्ही सगळेच त्यांना भाजी बनवायला लावायचं आणि आम्ही खायचं. तिखट भरपूर बनवायचे, पण इतकी छान असं वाटायचं की ती खावा. तर आज बनवायली भाजी पप्पासारखी, पप्पा जसं बनवतात तसं. पप्पा म्हणजे मी दादा म्हणते, आम्ही सगळे दादा म्हणतात आमच्या दादाला, पप्पांना दादा म्हणतात. तर बघा फ्रेंड कशी भाजी बनवायली. हा बघा पाणी टाकून घेतलं मस्त एकदम तरतरीत भाजी. तर आणि टाकून घेणार पाणी मी. तर आता आपण हा बघा ह्याचा भरडा कुटल्याला, कशाचा, तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ असं कालवून घेतलंय मी. तर हा बघा इकडं टाकून सोडते पाणी. ते मस्त कालवलेलं. भाजी अशी मस्तपैकी उकळी यायला लागली भाजीला. तर हा का अशी भाजीला आता तरी पण येणार आणि उकळी पर फुटणार. तर मी आता थंड म्हणजे कमी गॅसवर ठेवणार आहे. तर आता थोडी उकळी फोडून घ्यायला ह्याला, म्हणजे चांगल्यापैकी आता बघत आहे त्याची चवीला एकदम भारी झाली, एकदम मस्त. हा बघा तरी कशी यायली, बघितलं का. हा बघा हे इकडं कांदवण केले, चटणी कांद्याची. बघा असं झालं मस्त भाजी. तर आता चला भाकर करू. काळा घे बाया. हा का फ्रेंड, आता ही भाजी आता मी बंद करणार. हा का हे गॅस आहे ना. हा का हा बघा इतक्या वेळ शिजू दिली भाजी आणि मस्त भाजीला एकदम तरी आली आणि स्वाद तर म्हणतात सुगंध इतका यायला भारी, एकदम लई छान. आणि इकडं आपल्या भाकरी पण शेकल्यात खायला आता मस्तपैकी वडायच्या. बघा भाजी आता जेवण चाललंय. हा का वाढून घेतलंय मी. हा का ही भाजी